मेहकरी हे अहमदनगरपासून 25 किलोमीटर अंतरावरचं एक लहानसं खेड आहे। दुष्काळाचा प्रचंड मोठा प्रभाव या खेड्यांवर आहे। तरुण लोकांना शिक्षणासाठी, कामासाठी नगरसारख्या मोठ्या शहरांमध्ये यावं लागतं। या ठिकाणी ग्रामीण युवकांसाठी एक केंद्र चालू करावं अशी स्नेहालयची पूर्वीपासून इच्छा होती। ॲडव्होकेट बाळासाहेब हिरे हे नगरमधले मागील पिढीतले एक सामाजिक कार्यकर्ते होते। नामवंत वकील आणि रंगकर्मी म्हणूनही लोक त्यांना ओळखतात। त्यांच्या कुटुंबियांनी स्नेहालय संस्थेच्या विश्वासावर आपला मेहकरी गावातला वाडा हा त्यांनी स्नेहालयाला दिला आणि या ठिकाणी स्नेहालयानं एक युवा प्रेरणा केंद्र सुरू केलं। स्नेहालयाची एक करिअर अकादमी मागील 5 वर्षांपासून काम करते। विशेषतः स्पर्धा परीक्षा देणाऱ्या ग्रामीण, गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची मदत, मार्गदर्शन, अभ्यासिका, ग्रंथालय, संदर्भ पुस्तकालय असं सर्व पुरवण्याचं काम ही करिअर अकादमी करते। नगरमध्ये या करिअर अकादमीमध्ये 50 मुलं आणि मुली येतात। तशाच प्रकारची एक ॲक्टिव्हिटी मेहकरी गावामध्ये आपण सुरू केली। 15 एप्रिल 2016 रोजी येथील श्री सद्गुरू संस्थान या आध्यात्मिक ट्रस्टच्या मदतीनं आपण हा उपक्रम सुरू केला। पहिल्याच दिवशी 100वर मुलांनी या प्रकल्पामध्ये सहभाग घेतला, नाव नोंदणी केली। या प्रकल्पाचं उद्घाटन यजुर्वेंद्र महाजन, त्याचप्रमाणे किशोर रत्ताटे आणि स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झालं। या गावामधली 200 तरुण मुलं त्या पोलीस भरतीसाठी आणि तलाठी आणि तृतीय दर्जाच्या सरकारी नोकऱ्यांसाठी प्रयत्न करतायत। या युवकांच्या सोबत आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे। या कामी श्री लक्ष्मण महाराज जे श्री संस्थानचे प्रमुख आहेत त्यांचं देखील सहकार्य आम्हाला मिळतंय आणि मेहकरी गावातल्या सर्व ग्रामस्थांच्या मदतीनं प्रारंभी युवा निर्माण केंद्र आणि भविष्यामध्ये ग्रामीण विकासाचे, जलसंधारणाचे, या भागामध्ये आर्थिक सामाजिक विकास घडवून आणण्याचे काही प्रकल्प स्नेहालय सुरू करणार आहे। या सर्व प्रकल्पांमुळे स्नेहालयाच्या कामाला एक वेगळा आशय हा प्राप्त होणार आहे। शेजारी कायमस्वरूपी दुष्काळी आणि अतिशय वाईट परिस्थितीतली अनेक गावं आहेत। या गावांमधल्या मुलांना एक नवीन दिशा, एक नवा विचार हा देणं स्नेहालयाला खूप महत्त्वाचं वाटतं आणि म्हणून स्नेहालयाच्या युवा निर्माण प्रकल्पानं पुढच्या 5 वर्षात मेहकरी एक आदर्श प्रकल्प आणि एक आदर्श गाव म्हणून उभं करण्याचा संकल्प केलेला आहे।